तर राज्याचं लक्ष लागलेल्या विधान परिषद निवडणुकांच्या उमेदवारांपैकी पहिल्यांदा भाजपकडून 6 नावांची घोषणा झाली आहे। भाजपने अधिकृतपणे महाराष्ट्रातील 5 विधान परिषदांच्या जागांसाठी 5 नावांची घोषणा केली आहे, तर विधान परिषदेच्या एका पोटनिवडणुकीसाठी एक म्हणजे एकूण 6 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे। यामध्ये काँग्रेसमधून भाजपात आलेल्या प्रज्ञा सातव यांना पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे, तर सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे आणि प्रमोद जठार यांना उमेदवारी जाहीर केली आहे। दरम्यान उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उमेदवारांनी काय प्रतिक्रिया दिल्यात बघूया। निश्चितपणाने अपेक्षा नव्हती, परंतु ज्यावेळेस विधानसभेला थांबायची वेळ आली त्यावेळेस आदरणीय देवाभाऊंनी गृहमंत्री अमितभाई शाह यांची भेट घालायला दिल्लीला घेऊन गेले होते आणि अमितभाईंनी एकच वाक्य सांगितलं होतं की आप पार्टी की चिंता करो, पार्टी आपकी चिंता करेगी। आणि त्यामुळे निश्चितपणाने काहीतरी संधी किंवा कुठंतरी आपल्याला आपल्या त्यागाचं काहीतरी फळ मिळेल याची शाश्वती होती, परंतु देवाभाऊंनी खरं तर तो शब्दाचे पक्के आपण म्हणतो आणि तो न्याय देऊन एक प्रकारे शब्द खरा केल्याचंच। खरं सगळ्या नेत्यांनी मला विश्वास दिला होता की होईल, म्हणजे आमची इच्छा आहे की तुम्हाला विधान परिषदेमध्ये देखील प्रतिनिधित्व करायची संधी द्यावी म्हणून। पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की राजकारणामध्ये कधीही काहीही होऊ शकतं, त्यामुळे पण मला आनंद आहे की आमच्या सगळ्या नेत्यांनी माझ्यावरती तो विश्वास ठेवला। ज्यांच्यामुळे तिकीट दिली त्यांच्याकडे पाया तर पडतो साबा। प्रदेश कार्यालयात पोचलो आहे आत्ताच, त्यामुळे खूप चांगली भावना आहे। आणि महाराष्ट्राचे नेते आमचे देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण आणि आमच्या सगळ्याच भारतीय जनता पक्षांच्या महाराष्ट्रातल्या आणि दिल्लीतल्या सगळ्या आदरणीय नेत्यांचे आभार। पुन्हा एकदा कोकणामध्ये सक्रिय होण्याचं संधी जी मिळाली त्याबद्दल मी आभारी आहे। संघटना आणि सरकार या दोघांमधला दुवा म्हणून कोकणात काम करेन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।